अण्णाभाऊ जाऊन 22 वरीस झालीत. हा महान कवी लेखक जिंदगीभर जळत होता. तो जेव्हा गुजरला तेव्हा त्याला जाळायला कफन द्यायला जवळ पैसा अडका नसावा हे आज सांगितलं तर खरं तरी वाटेल काय. शेवटच्या काळात गोरेगावला सिद्धार्थ नगरात ते राहत होते. तिथंच त्यांचं निधन झालं. जाऊन बघतो तो बाजेवर त्यांचा काळा कुळकुळीत देह सापळा होऊन पडलेला. उषा शेजारी गॉरकीचा पुतळा. घर सारं उजाड. शेजारी पाजारी बोलत होते सारखे दारू पीत. खायला काय नाही. डाळचं पाणी पित होते. ज्या दिवशी अण्णाभाऊ गेले त्याच दिवशी गोरेगावच्या टोपीवाला टॉकीजमध्ये त्यांचा वारणेचा वाघ हा सिनेमा लागलेला. वारणेच्या वाघाला जन्म देणाऱ्या लेखकाला जाळायला पैसा नसावा. कुणीतरी सांगत होतं. जातवाला मंत्री आला होता. कुणाच्या तरी हाती पैसे देऊन गेला. पण जमलेल्या लोकात कुणीच कबूल होत नव्हतं. सब सांजेला अमरशेख आले. ते आपल्या दोस्तीला जागतात. शेवटच्या शवयात्रेला 10-15 माणसं असतात. त्यात नारायण सुर्वे, भट, अमरशेख, बाबूराव बागुल असतात. पार्टीवाले मातूर कुणीच दिसत नाही. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं गरजून सांगणाऱ्या अण्णाभाऊंचा जगानं असा विपरीत बदला घेतला हे पाहून आजही मन तिळतिळ तुटतं.